द लॉर्ड, हालेलुया. पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असो. प्लीज यशोदाय सागर चॅनल सर्वांना लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा गौरव करेल. प्रियजनांनो, सुंदरसा देवाचं म्हणणं तुमच्यासाठी घेऊन आलो मी. मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि त्यातलं 46 वचन. इथं प्रियजनांनो, आजचे आपले सुंदरसे उपासाचे पवित्र सप्ताह दिवस आहे. ज्यावेळेस येशू यरूशलेमेत आला होता प्रभू येशू, त्यावेळेस प्रभूंनी सांगितलं, मार्ग, सत्य आणि जीवन मी, आणि जो कोणी मला घेतो त्याच्या जीवनात मी कायमस्वरूपी राहणारा परमेश्वर. ज्यावेळेस येशू आलता तर त्यावेळेस हजारो लोकांनी होसाना होसाना प्रभूच्या नावाने राजाला धन्यवाद देत असं गजर केला आणि देवाचा जय जयकार केला प्रियजनो. पण त्यातलेच काही लोकांनी प्रियजनांनो येशूला घेतलं आणि सोडलं. आणि ज्यावेळेस त्यांनी सोडलं त्यावेळेस तेच म्हणले की येशूला क्रूसावर टाका, येशूला क्रूसावर टाका. म्हणून प्रियजनांनो, येशूला कायमस्वरूपी घ्या, कधी टाकू नका. त्यातलाच हा आंधळा होता, यांनी कायमस्वरूपी घेतलं. तो म्हणला नाही की येशू मला भीक दे. येशू काय म्हणला? येशू मला तेवढे दे, येशू मला जीवन दे. तू तारणारा देवीस, तू मोकळी देणारा देवीस. आम्ही मोकळीक त्याने येशू देतो. म्हणून येशूवर विश्वास ठेवा आणि येशूला कायमस्वरूपी परमेश्वर म्हणून घ्या. एक चमत्कार किंवा एक बाबा म्हणून नका घेऊ. येशू एक देव आहे, एक परमेश्वर आहे, एक पिता आहे. तो तुमच्यासाठी परमेश्वर झाला, तो तुमच्यासाठी पिता व्हायला तयार आहे, तुमच्यासाठी तो आई व्हायला तयार आहे, तुमच्यासाठी तो मित्र बंधू व्हायला तयार आहे. तो येशू काल, आज, युगानुयुग एकसारखा आहे. प्रियजनांनो, तो कधीही बदलत नाही. मी तुमच्यासाठी देवाचं वचन वाचतो. बेथलेहम येथील आंधळा नासरत कर नंतर येशू विरवत आला, तेव्हा शिष्याने त्याला लोकसमुदायात सोडून तो जात असता. तिलोत्तमा नावाचा कोणी भिकारी वाटेवर बसला होता. तेव्हा तो नासरतकर येशू मोठ्याने ओरडू लागला, हो दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया कर. तेव्हा लोकांनी गप्प करावं म्हणून त्याला धावत म्हणाले, अहो दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा. पण ते येशू थांबून त्याला म्हणाला, तो बोलवत आहे. आंधळ्याला बोलवून धीर धर उठवले व बोलवले. ज्यावेळेस त्याने येशूला येशू येशू माझ्यावर दया कर, त्यावेळेस येशूने, लोक म्हणले असतील की येशू तुझ्याकडे बघणार नाही. आज तुम्ही प्रार्थना करत असता आणि तुमचं उत्तर नसेल येत, आणि लोक म्हणत असेल काय चर्चला जाते, काय प्रार्थना करते, देव उत्तर देणं. पण देव उत्तर द्यायला तयार आहे. आणि ज्यावेळेस ह्या बाळानं ह्या आंधळ्याची प्रार्थना देवाने ऐकली आणि ज्यावेळेस येशू म्हणला मी बोलवतो, त्यावेळेस सगळे लोक चकित झाले. आज देखील प्रियजनांना प्रार्थना करायचं सोडू नका, येशूच्या मागं जायचं सोडू नका. जसं त्या आंधळ्याला बोलवलं, त्याचं उत्तर दिलं असतं मला देखील. मग बघा पुढं काय झालं. तेव्हा तो वस्त्र टाकून येशूकडे आला आणि तेव्हा त्याला म्हणाले, मी तुझ्यासाठी काय करत, तुझी इच्छा आहे. तो आंधळा म्हणला, मला दृष्टी हो. येशूने त्याला लगेच विश्वासाने तुझ्या येशू त्याला म्हणला, तुझ्या विश्वासाने तू बरा झाला. लगेचच त्याला दृष्टी आली, मग तो मागे चालू लागला. प्रियजनांनो, त्याने विश्वासाने अंगीकारलं आणि त्याला अर्घ दिला. आज तोच येशू तुम्हाला अर्घ द्यायला मी प्रार्थना करतो. पवित्र देवा, जेवढे ऑनलाईन लेकरं वगैरे त्या प्रत्येकाला स्पर्श कर. येशू तुला बसलेल्या प्रत्येक पट्ट्याच्या ओळख जसे करतो. कॅन्सर निक, थायरॉइड निक, HIV निक, ब्लड प्रेशर, शुगरचे आत्मे निक, संपूर्ण डोक्याच्या केसापासून पाहिजे नका येशूला बसलेल्या प्रत्येक पट्ट्याच्या ओळख रिसीव आणि जीसस नेम.